नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आम्ही थांबलोय शेगावला आम्ही स्टे केला। 3.5 शक्तिपीठाचं ठरवलेलं आम्ही करायचं, पण मधी बरेचसे खूप छान असे स्पॉट आहेत, तर तेही करणार आहोत आम्ही। कोल्हापूरच्या अंबाबाई नंतर आम्ही तुळजापूरला गेलो, तुळजापूरची भवानी आई। तर तुळजापूरला आम्ही अजून एक स्पॉट केला, तो होता ज्योतिबा। जर तुम्हीही करत असाल 3.5 शक्तिपीठ, तर छोटे छोटे स्पॉट आहेत जे तुम्ही कव्हर करू शकता आमच्यासारखं। आता आमची ही अख्खी ट्रिप होती, मागच्या वर्षी पण आमची निघालेली अशीच ट्रिप जी गेलेली अष्टविनायक दर्शनला। खूप छान असं दर्शन झालेलं आमचं, आणि ह्या वर्षी आमच्या सोसायटी थ्रू ही ट्रिप निघाली आहे आणि ती 3.5 शक्तिपीठाची ट्रिप निघाली आहे। पुढच्या वर्षी पण निघणार आहे आणि आम्ही उज्जैनला जाणार आहे। आधी असं ठरवलं नव्हतं कशी होईल ट्रिप वगैरे काय, तर मी म्हटलं चला शूट करूया, तुमच्यासाठी दाखवूयात कसं आहे। आता आम्ही तुळजापूर आणि कोल्हापूरची महालक्ष्मी असे 2 करून आणि ज्योतिबा केला, आणि त्यानंतर आम्ही इथे आलो स्टेला। तर स्टे आम्ही गेला शेगावला खरंच खूप छान असे भक्त निवास आहेत। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात। 850 मध्ये 4 जण एका रूममध्ये, आणि रूम एकदम लक्झरी रूम आहेत, खूप छान आहेत। आणि मेन गोष्ट म्हणजे मला इकडची एवढी आवडली की इथे खूप स्वच्छता आहे। म्हणजे ह्याच्या आधीही आम्ही भक्त निवास बघितले, पण एवढे स्वच्छ नव्हते, आणि हे वाले एवढे स्वच्छ आहेत, ती लोक सारखं साफ करत असतात। तर खरंच खूप छान वाटतं इथे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमची ही सगळी जी ट्रिप आहे ती किती कॉस्टमध्ये झाली, तर टोटल प्रत्येकाचे आमचे 7,500 घेतले, आणि त्यामध्ये सगळं जेवण नाश्ता वगैरे सगळं राहणं 7,500 मध्ये 3 स्टे होते। कालचा दिवस, आजचा दिवस स्टे आहे, आणि उद्याचा दिवस स्टे आहे, आणि 4 दिवस डे फिरणं आहे। तर खूप छान अशी आमची ट्रिप झाली। आणि ह्या ट्रिपमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं ते पूर्ण बसने। आम्हाला वॉल्वोची बस होती, AC बस होती फुल, म्हणून आम्हाला असं थकल्यासारखं वगैरे असं खरंच नाही वाटलं। आम्ही खूप एन्जॉय केलं। मी गाडीमधलेही तुम्हाला दाखवेन, तर सगळे नाचत होते, गात होते, हरिपाठ पण गात होते। साडेतीन शक्तिपीठापैकी तिसरं आणि पूर्ण शक्तिपीठ म्हणजेच माहूरगडची रेणुका आई। साडेतीन शक्तिपीठ आहेत, हे खूप जागृत देवस्थान आहेत। बरेच जणांच्या इच्छा असतात, मनोकामना असतात, तर त्या पूर्ण होतात इथे। तर तिथे बघा श्री रेणुका देवी मंदिर, माहूरगड। रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो। दैवत्व एक असेल तरीही त्या दोन्ही देवींची नावे व स्थान वेगवेगळे आहे, आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे। कारल्याची आई श्री एकविरा म्हणून, तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे। सर्वत्र देवींची विविध नावे असले तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचंच अवतार म्हणजेच रूप आहे। गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की देवीच्या उजव्या बाजूला काही ओट्या बांधलेल्या आहेत आणि काही पाळणे लटकवलेत। तर ती अशी जागा आहे जिथे काही पाळणे आणि ओट्या लटकवल्यात। तर असं म्हणतात की काही मनोकामना किंवा काही इच्छा असेल तर ती पूर्णच होते, आणि पूर्ण झाल्यानंतर तिथे देवीला पाळणे नाहीतर मग ओटी बांधायची असते। तर चला दर्शन घेऊयात देवीचं। आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्या देवीला पानाचा प्रसाद नैवेद्य दिला जातो। देवीकडे येताना पान घेऊन यायचं असतं, आणि पान आपल्याला बाहेर ठेचून देतात, आणि नंतर ते पान आत घेऊन यायचं, आणि तोच तो प्रसाद म्हणून ती लोक आपल्याला परत देतात।
माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून जावं लागतं. माहूर गडाची श्री रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. तसेच 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असल्याचे म्हटले आहे. माहूर गडावरच श्री दत्तांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुका माते की जय. रेणुका माता देवीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला शिवलिंग स्वरूपात ऋषी जमदग्नींचं दर्शन भेटेल. जमदग्नी ऋषी हे महादेव शंकराचंच अवतार. रेणुका माते की. आम्ही माहूरगडला गेलेलो रेणुका देवीच्या इथे पाया पडायला. तर जेव्हा आपण बायका ओटी घेऊन जातात देवीसाठी, तर तिकडे ती ओटी बरोबर मानवली जाते. म्हणजे ते घेतात आणि बरोबर देवीकडे बघून ती लेडीजच्या ओटीमध्ये ती ओटी देतात. तर ही पद्धत खरंच मला आवडली त्या संस्थानाची. ती संस्था खरंच खूप छान आहे. सगळे खूप चांगले वर्क करतात तिथे. पण बाकी 2 ठिकाणी आम्ही गेलो म्हणजे तर ती लोक आपण जी ओटी आणतो ती नुसतं घेतात आणि इथे टाकतात सरळ, पण ती देवीला मानवतच नाही. मग आपण एवढं घरून घेऊन जातो एवढं देवीसाठी ओटी, तर ती मानवलीच जात नाही. खूप कमी वेळ भेटतो आणि तिकडूनही ती लोक पळवतात आपल्याला. सो माझं एकच म्हणणं आहे की थोडा वेळ का होईना पण ॲटलिस्ट ती ओटी तरी मानवा देवीच्या पुढे, जसं रेणुका आईच्या इथे ती ओटी मानवतात. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही पोचलोय भद्रा मारुतीला. असं म्हणतात की इकडे मारुतीची जी मूर्ती आहे ती झोपलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे निद्रा अवस्थेत आहे. तर आज शनिवार आहे आणि शनिवार दिवशीच आम्ही दर्शनाला आलो भद्रा मारुतीच्या. खरंच खूप लक आहे की गुरुवारच्या दिवशी आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो, गुरुवार शुक्रवार, आणि आज शनिवार आहे तर आम्ही भद्रा मारुतीचं दर्शन घ्यायला आलो. आता भद्रा हे नाव कसं पडलं, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की भद्रा नाव कसं पडलं. लोककथेनुसार भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा श्रीरामांचा भक्त होता आणि तो श्रीरामांची स्तुती करणारी भक्तिगीते नेहमी गात असत. एका दिवशी श्री हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना श्रीरामांची स्तुती करणारी भक्तिगीते ऐकू आली. श्रीरामांची स्तुती करणारी भक्तिगीते ऐकून श्री हनुमानजी त्या ठिकाणी उतरले. ते हनुमानजींना श्रीरामाची स्तुती करणारी भक्तिगीते ऐकून ते मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी तेथे भव्य योग मुद्रा धारण केली. त्याला भाव समाधी असे म्हणतात. राजा भद्रसेननेही काही वेळेनंतर श्रीरामांची स्तुती करणारी गाणी संपवली. तेव्हा मात्र राजा भद्रसेन प्रत्यक्ष हनुमानांची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने नमस्कार करून श्री हनुमानजी यांना तेथेच कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान श्रीरामांच्या भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली. अशा रीतीने श्री हनुमानजी भद्र म्हणजे शांत मुद्रेत येथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचे वास्तव्य करू लागले.
भद्रा मारुतीचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आता घृणेश्वरला चाललो आहे. तर तिकडेच आम्ही आजचा स्टे करणार आहोत आणि तिकडे काही स्पॉट असेल तर तेही कवर करणार आहोत. तर चला जाऊयात तिकडे. घृणेश्वरला आम्ही गेलेलो, पण तिथे मोबाईल फोन्स अलाउड नव्हते, म्हणून मला शूटिंग करता नाही आलं. जर तुम्हीही घृणेश्वरला जाताय तर घृणेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे असे ज्योतिर्लिंग आहे जे खूप पवित्र आहे. तर जर तुम्ही इथे जाताय तर मोबाईल फोन्स बाहेर ठेवायला आपल्याला बरेचसे स्टॉल्स किंवा दुकानं आहेत, तुम्ही ठेवू शकता आणि परत येऊन घेऊ शकतात फोन्स. घृणेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. तर काल आम्ही घृणेश्वरला हॉल्ट घेतलेला आणि तिकडून आम्ही सकाळी निघालो आणि आता सप्तशृंगीला आलंय, जे अर्धशक्तिपीठ राहिलेलं 3.5 शक्तिपीठातलं अर्धशक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी मातेचं. तर तिकडे चाललो आहे आम्ही. आता इथे आम्हाला बसने वरपर्यंत आणलं आहे, म्हणजे अर्धा आणलं आहे आणि इथून आपल्याला रोपवेने वरती जायचं आहे. तर आता आम्हाला इथे सोडलं आहे, बस पार्क केली आणि त्यानंतर आम्ही चालत चालत रोपवेकडे जातो आहे आणि ऑलरेडी तिकीट्स काढले आहेत. तर तिकडून आपल्याला डायरेक्ट वरती जायचं आहे. सो खूप एक्सायटेड आहे, कारण माझं हे फर्स्ट टाईमच आहे जाणं. सप्तशृंगी देवीचे मंदिर म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हटले जाते. हे शक्तिपीठ अर्धशक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात राम, सीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो. फायनली रोपवेने जायचं आहे. आम्ही असं झालं आहे की कधी रोपवेने जातो आहे, कारण तिकीट्स काढून आम्हाला भरपूर वेळ बाहेर थांबवलेलं. आय थिंक हाफ आवर झाला असेल आम्ही तिथे बाहेर होतो आणि तिथून आता आत आलो आहे आणि इथून आपल्याला डायरेक्ट वरती जायचं आहे रोपवेने. सो फायनली खूप सारं एक्सायटेड आहे, बिकॉज मी तुम्हाला रोपवेमधून पण दाखवेन कसं दिसतंय ते. आणि आता फायनली जायचं आहे. आणि प्रत्येक 4 सेक्शनमध्ये 10 पर्सन आहेत. तेवढीच कॅपॅसिटी आहे 10 पर्सनची. खूप मस्त असा अनुभव असणार आहे. भरपूर लोक आहेत. 8:30पर्यंत रोपवे चालू असतो. जर तुम्हाला लेट झाला असेल 5पर्यंत 6पर्यंत तरी तुम्ही या, कारण 8:30पर्यंत असतं आणि गर्दी असते भरपूर सारी. आमचाच आता 1 तास गेला याच्यामध्ये गर्दीमध्ये आणि फायनली आता वरती जातो आहे आम्ही.
तो माकड बघा वरती आहे, मस्तपैकी चपाती खातोय आणि सगळं खाली टाकतोय. ते बघा, हा बघा इथे बसली. ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून गिरिजा महानंदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी. देवीची मूर्ती स्वयंभू असून ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली युद्धे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात 3 दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते. शारदीय नवरात्रात गंभीर. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानांचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. तर दर्शन खरंच खूप छान झालं. आणि आता जरा बघूयात की पेढ्यांची काय प्राईस आहे. आणि ताजे ताजे मस्त फ्रेश पेढे आहेत, पेढे बर्फी, तर त्याची काय प्राईस आहे ते बघूयात. काय दादा कशी आहे बर्फी? कलाकंद आहे, मलाई पेढा आहे, कंदी पेढा आहे, मावा पेढा आहे. 120 रुपये पावशेर आहे. 120 रुपये. हा. आणि हा मलाई पेढा, हा कंदी पेढा आहे, हा मावा पेढा आहे. हे कंदी पेढे आहेत हा, का? हे चांदूरचा फेमस पेढा आहे. हे कसे? 120. 120. हा. तुमच्याकडे काय रेट आहेत? आमच्याकडे एकच रेट आहे बघा. हा बघा पेढा, असे फ्रेश फ्रेश पेढे आहेत. जर तुम्ही येत असाल तर इकडून घ्या पेढे. कलाकंदी मलाई पेढा आहे. कलाकंदी हा मलाई पेढा, कंदी पेढा आहे. हे कंदी पेढे एकदम चांगलं आहे, खाऊन बघा. असं फ्रेश फ्रेश मिठाई आहे. जर तुम्ही येत असाल तर इथून घेऊन जावा. हे असे 3 स्टॉल्स आहेत. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. 3.5 शक्तिपीठाची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि हेही सांगा की तुम्हाला पुढे कोणते ब्लॉग बघायला आवडतील. मागे मी अष्टविनायकचा ब्लॉग बनवलेला, जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील हे 2. सो हे 2 ब्लॉग्स आहेत, नक्कीच पहा, पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि असंच आमच्याबरोबर नेहमी राहा. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन आम्ही नक्कीच भेटू. तर आत्तासाठी बाय.